Hello students, कसे आहात सगळे? I hope you will be fine and safe in your homes. Students, in our last lecture, we studied about the present tense and their subtypes. Also, we studied about the past tense and their two subtypes. Now today, we are going to learn the third subtype of past tense, and that is past perfect tense. Okay, see the structure of past perfect tense. Subject plus had plus V3 plus object. Okay. So, see the example related to this structure. I had written a letter. In this sentence, I is a subject, had is a helping verb, written is a main verb and letter is a object. मराठी मीनिंग मी पत्र लिहिलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण प्रेझेंट टेन्सचे चारही उपप्रकार अभ्यासलेले होते, पास्ट टेन्सचे दोन उपप्रकार अभ्यासलेत आणि तिसरा जो उपप्रकार आहे सबटाईप आहे तो आपण आज अभ्यासत आहोत. ठीक आहे, तर त्याचं स्ट्रक्चरही तुमच्या लक्षात आलं असेल. आणि या स्ट्रक्चरमध्ये बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये फक्त थोडासा फरक आहे. तो फरक काय नेमका बरं? फक्त हेल्पिंग वर्बमध्ये फरक आहे. जर तुम्ही पाहिलं असेल प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये हेल्पिंग वर्ब हॅव हॅज येतात आणि या ठिकाणी काय आलेलं आहे? हॅड आलेलं आहे. वन्स अगेन I repeat you, learn all the structures including this. Okay, learn all the structures and also verb form. Okay, which I have given you in the WhatsApp group. तर तुम्हाला मी जे काही वर्ब फॉर्म दिलेले होते, जे काही स्ट्रक्चर्स, हे सुद्धा मागचे झालेले आणि हे सुद्धा, हे सगळे तुम्ही लर्न करा. त्याच्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येणार नाहीत. ओके, नाव सी द यूज ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. It is used to show an action which had been completed at the some point in the past time before another action was started. बघा, तर पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर कधी केला जातो? भूतकाळामध्ये एका विशिष्ट क्षणी ती क्रिया पूर्ण झालेली असते, तेही नवीन क्रिया सुरू होण्याच्या अगोदर. At that time we use the past perfect tense. Okay, see the example. I had finished my work. मी माझं काम संपवलेलं होतं. Now using this structure of past perfect tense, we will make some sentences as usual. म्हणजे या अगोदर सुद्धा आपण या पद्धतीनं काही वाक्य तयार केलेली होती. सेम वर्ब, सेम ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट सुद्धा याच पद्धतीने. ओके, तर स्ट्रक्चर काय आहे आपलं? मग सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब इन थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट सगळे दिलेले आहेत. हॅड घ्यायचं आहे आपल्या त्या ठिकाणी. आता इथं काही आहे का की हॅव हॅज घ्यायचंय की शॅल विल घ्यायचंय की ॲमेझॉन घ्यायचंय की वॉज वर? असं काहीच नाहीये. सरळ सरळ तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब हॅडच वापरायचं आहे. सो आय एम युझिंग हॅड. आय हॅड. ओके, verb in a which form? Verb in a third form. Right is a third form काय आहे? Right is a first, wrote is a second and written is a third form. So we are using here written. I had written a letter. पुन्हा एकदा बी साठी आपण हेल्पिंग वर्ब हॅड घेणार आहोत. वर्ब थर्ड फॉर्म मध्ये राईटचं होतं रिटर्न. We had written a letter. Next, you पासून you had written a letter. They had. आता मी डिटेलमध्ये सांगत नाही कारण की इतक्या वेळेस ही वाक्य झाले ती तुम्हाला लगेच लक्षात येत आहे की कशा पद्धतीने हे वाक्य तयार करायचे असतात म्हणून. They had written a letter. नेक्स्ट बघा, आता ही शी इट किंवा नाऊन आहे म्हणून याच्यासाठी वेगळं हेल्पिंग वर्ब आहे का? नाही. सरळ सरळ आपल्याला काय वापरायचं आहे? मग हॅडच वापरायचंय. ही हॅड written a letter. She had written a letter. And Aryan had written a letter. आता याचे मराठी मिनिंग मी थोडे फास्ट मध्ये सांगते तुम्हाला. फर्स्ट सेंटेन्स बघा,
आय हॅड रिटर्न अ लेटर म्हणजेच मी पत्र लिहिलेले होते. वी हॅड रिटर्न अ लेटर आम्ही पत्र लिहिलेले होते. यू हॅड रिटर्न अ लेटर एकवचनी तू पत्र लिहिलेले होते आणि अनेकवचनी तुम्ही पत्र लिहिलेले होते. दे हॅड रिटर्न अ लेटर त्यांनी पत्र लिहिलेले होते. ही हॅड रिटर्न अ लेटर त्याने पत्र लिहिलेले होते. शी हॅड रिटर्न अ लेटर तिने पत्र लिहिलेले होते. अँड लास्ट सेंटेन्स इज आर्यन हॅड रिटर्न अ लेटर आर्यनने पत्र लिहिलेले होते. नाव वी विल सॉल्व द क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 1 जो या पद्धतीने आपण अनेक वेळा सोडवले या पद्धतीचा प्रश्न तो पटापट सोडूया. बघा, सब्जेक्ट दिलेला आहे, ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि वर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इट इज इन अ फर्स्ट फॉर्म. तर त्याचा आपल्याला काय वापरायचं आहे, फक्त हॅड घ्यायचं आणि वर कोणत्या फॉर्ममध्ये वापरायचं आहे, थर्ड फॉर्ममध्ये. सो ही साठी सुद्धा काय येणार आहे, हॅडच येणार आहे आणि इतरही जर काही आलेले असतील सब्जेक्ट त्यासाठीही आपण हॅडच घेणार आहोत. आणि फिनिशचा थर्ड फॉर्म काय आहे, फिनिश्ड लागणार आहे त्याचा. ओके, इट इज अ रेग्युलर वर्ब. इरेग्युलर आहे का ते मी तुम्हाला सांगितलं होतं. रेग्युलर आणि इरेग्युलर मधला फरक काय आहे, ज्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म डिफरंट असतो. जसं की बघा, राईट, रोट, रिटर्न त्याला ईडी वगैरे लागलेला आहे का, डी किंवा ईडी लागलेले रेग्युलर वर्ब असतात आणि ज्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म हा चेंज असतो त्याला इरेग्युलर वर्ब म्हणतात. पण इथं सरळ सरळ ईडी लागते. मग ही हॅड फिनिश्ड, he had finished his work. थोडं ऍडजस्ट करून घ्या बाळांनो. he had finished his work when we reached there. next sentence, they dash the place before. मग they साठी सुद्धा काय घेणार आहोत, they had visited, याला सुद्धा इडीज लागणार आहे. remaining 3 sentence you should solve in your notebooks. okay, so solve all these examples in your notebooks. हे तिन्ही जे उरलेले आहेत. आता मी तुम्हाला जास्त क्वेश्चन्स का नाही दिले की या अगोदर या पद्धतीचे अनेक प्रश्न आपण वेगवेगळ्या काळाचे सोडवलेले आहेत म्हणून मी फक्त आता याच्यासाठी फक्त 3च प्रश्न दिले आहेत. सो सॉल्व इट. ओके, नाउ सी द लास्ट सबटाइप ऑफ पास्ट टेन्स अँड दॅट इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. सी द स्ट्रक्चर ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्हर्ब इन आयएनजी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चर काय आहे बघा. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगायची आहे की बऱ्याच जणांना वाटतं हॅडच हे हेल्पिंग व्हर्ब आहे की काय. नाही, तर हॅड प्लस बीन हे टोटल हेल्पिंग व्हर्ब असतं. लक्षात ठेवायचं आहे, हॅड बीन हे टोटल हेल्पिंग व्हर्ब असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा सब्जेक्ट येतं, त्यानंतर हॅड बीन, हॅड सोबत बीन हे जोडूनच घ्यायचे प्रत्येक वाक्यामध्ये. त्यानंतर व्हर्बला कोणता फॉर्म लावायचा, आपल्याला आयएनजी फॉर्म लावायचा आहे. आफ्टर दॅट ऑब्जेक्ट. नाउ सी द एक्झाम्पल. I had been writing a letter. In this sentence, I is a subject, had been is a helping verb, writing is a main verb and letter is a object. See the Marathi meaning. मी पत्र लिहित आलेली होते. Now see the use to express action which started in the past and continued for some time in the past. बघा, याचा अर्थ काय होतो, एखादी क्रिया भूतकाळामध्ये विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झालेली होती आणि त्या भूतकालीन वेळेपर्यंत चालू होती हे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. नाउ सी द एक्झाम्पल. आय हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग म्हणजे मी सकाळपासून पुस्तक वाचत आलेली होते. नाउ युजिंग दिस स्ट्रक्चर वी विल मेक सम सेंटेन्सेस. या अगोदरही बनवलेले आहे त्याच्यामुळे मी आता पटापट घेणार आहे. ते काय करायचंय तुम्हाला, हॅड बीन जशाला तसं घ्यायचं आहे, राईटला आयएनजी फॉर्म लावायचा आणि लेटर जशाला तसं घ्यायचे. नाउ सी, आय हॅड बीन रायटिंग a letter. Next sentence is we had been writing. So using these structures we are making some sentences. लक्षात येते ना काय केले मी, हॅड सब्जेक्ट ऑलरेडी दिलेत, हॅड जशाला तसं घेतलं, बीन जशाला तसं घेतलं, राईटला आयएनजी फॉर्म लावला आणि लेटर ॲज इट इज घेतले. Now see third sentence is you had been writing a letter. Next, they had
बाळा थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. दे हॅड बीन रायटिंग अ लेटर. ही हॅड बीन रायटिंग अ लेटर. हे एल आहे हा लिहिलेलं. लास्ट टू सेंटेन्सेस. शी हॅड बीन रायटिंग अ लेटर. आर्यन हॅड बीन रायटिंग अ लेटर. Okay, now I will tell you Marathi meaning. I had been writing a letter. मी पत्र लिहित आलेली होते. We had been writing a letter. आम्ही पत्र लिहित आलेलो होतो. You had been writing a letter. तू पत्र लिहित आलेला होता किंवा तुम्ही पत्र लिहित आलेले होते. They had been writing a letter. ते पत्र लिहित आलेले होते. He had been writing a letter. तो पत्र लिहित आलेला होता. She had been writing a letter. ती पत्र लिहित आलेली होती. Aryan had been writing a letter. आर्यन पत्र लिहित आलेला होता. Now we will solve the question number first. यूज past perfect continuous tense. तर मी फक्त तुम्हाला एकच एक्झाम्पल सोडवून देणार आहे. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. ओके, बघा सब्जेक्ट दिलेला आहे, ऑब्जेक्ट दिलेला आहे, वर्ब कशामध्ये आहे तुमच्या इथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला वर्ब दिलेला आहे. ओके, सो ही साठी इथं काही आहे का? सरळ सरळ हेल्पिंग वर्ब काय घ्यायचे आपल्याला? हॅड घ्यायचे. ही हॅड. त्यानंतर बीन ॲज इट इज घेणार आहोत. वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये घ्यायचे? वर्कला काय लागणार आहे? वर्किंग. ही हॅड बीन वर्किंग इन बजाज इंडस्ट्रीज फॉर 20 years. ओके, remaining these sentences solve in your notebooks. So students, आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे? मग we learned the present tense and their 4 subtypes. We learned the past tense and also their 4 subtypes. Now the next 4 subtypes of future tense. बघा, तर आता आपण आतापर्यंत आपण 8 उपप्रकार काळाचे अभ्यासलेले आहेत. आता शेवटचे जे भविष्य काळाचे 4 सबटाइप्स किंवा उपप्रकार आहेत ते पण आपण अभ्यासणार आहोत. सो देयर आर 4 सबटाइप्स ऑफ फ्युचर टेन्स. फर्स्ट इज सिंपल फ्युचर टेन्स, सेकंड इज फ्युचर कंटिन्युअस टेन्स, थर्ड इज फ्युचर परफेक्ट टेन्स अँड द लास्ट वन इज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यालाच मराठीतून आपण असं म्हणतो साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ. सो फर्स्ट वी विल सी द सिंपल फ्युचर टेन्स. नाउ वी विल सी द फर्स्ट सबटाइप ऑफ फ्युचर टेन्स. The first subtype of future tense is simple future tense. Now see the structure. The structure is subject plus shall oblique will plus V1 plus object. Okay. In this structure, you can see here the helping verbs are shall and will. So when we use the shall and when we use the will, if the subject is I and we, at that time we use the shall. And if the subject is he, she, it, you and they, at that time we use the will. लक्षात आले? मग कधी इथं 2 हेल्पिंग व्हर्ब आहे शाल आणि विल. तर कधी कधी तुम्ही शाल घेणार आहात तर जर सब्जेक्टच्या ठिकाणी आय आणि व्ही आलेला असेल तर तिथे शाल हे हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं आहे आणि जर सब्जेक्टच्या ठिकाणी ही, शी, इट, यू किंवा दे आलेला असेल तर विल हे हेल्पिंग व्हर्ब घ्यायचे. ओके, नाउ सी द सेंटेन्स रिलेटेड टू द सिंपल फ्युचर टेन्स. I shall write a letter. In this sentence, I is a subject, shall is a helping verb, write is a main verb, letter is a object. In Marathi, मी पत्र लिहीन. Now see the use. To express actions to take place in future. भविष्य काळात एखादी गोष्ट घडणार असते किंवा घडणार आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. Now see the example. I shall win the game. मी खेळ किंवा मी गेम जिंकेन. By using this structure, we will make some sentences as usual. नेहमीप्रमाणे आपण आता ती वाक्य पटापट तयार करणार आहोत. ओके, आता तुम्हाला माहिती आहे आय आणि वी साठी शाल वापरायचे हेल्पिंग वर्ब. बाकी सगळ्यांसाठी काय घेणार आहोत? विल घेणार आहोत. सो आय साठी आपण शाल घेतलेला आहे. आय शाल. वर्ब इन फर्स्ट फॉर्म ऑलरेडी
इट इज इन अ फर्स्ट फॉर्म. राईट इज अ फर्स्ट फॉर्म. मग जशाला तसं घेणार आहोत राईट. आणि ऑब्जेक्ट आहे अ लेटर. आता वी साठी शाल विल पैकी काय घेणार आहोत. सॉरी, वी शाल राईट अ लेटर. आता यू पासून पुढचे जेवढे काही सब्जेक्ट आहेत त्या सगळ्यांसाठी काय घ्यायचे तुम्हाला. विल हे स्ट्रक्चर सॉरी विल हे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. यू विल राईट अ लेटर. दे विल राईट अ लेटर. Now last three sentences. He will write a letter. She will write a letter. And Aryan will write a letter. Now see the Marathi meaning of all these sentences. First is I shall write a letter. मी पत्र लिहीन. We shall write a letter. आम्ही पत्र लिहू. You will write a letter. तू पत्र लिहिशील किंवा तुम्ही पत्र लिहाल. They will write a letter. ते पत्र लिहितील. He will write a letter. तो पत्र लिहीन. She will write a letter. ती पत्र लिहीन. Aryan will write a letter. आर्यन पत्र लिहीन. Okay. Now see the question number first. Use simple future tense. सब्जेक्ट दिलेला आहे, ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि वर्ब तुम्हाला ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे. बघा मग यू साठी काय घेणार आहोत आपण. शाल विल पैकी will. Why we use here will? Because if the subject is I and we, at that time we use shall, and if the subject is he, she, it, you and they, at that time we use the will. मग इथे you आलेला आहे म्हणून will घेतलेला आहे. वर्ब ऑलरेडी वर्ब फर्स्ट फॉर्म मध्ये आहे म्हणून त्याच्यामध्ये बदल काही करायचे आहेत का, तर अजिबात नाही. मग गेट च फर्स्ट फॉर्म असल्यामुळं आपण जशाला तसं घेतलेलं आहे. यू विल गेट गुड मार्क्स. ओके. Now remaining these questions solve in your notebooks. Okay students, so remaining part of this topic we will learn in the next lecture. Thank you students.